काल एका दिवसामध्ये चांदी अक्षरशः आपटली. 1 लाखापेक्षाही जास्तनं चांदी पडली. जी चांदी आपण 29 जानेवारीला 4 लाख बघत होतो ती 3 लाखापेक्षा सुद्धा खाली आली एका दिवसामध्ये. आणि ज्यांनी मागच्या बरेच दिवसामध्ये मला हे विचारत होते की लमसम इन्व्हेस्टमेंट करूया, इक्विटीमधनं शिफ्ट करूया का, त्यावेळी प्रत्येक वेळी मी ह्या सांगत होतो की असा ज्यावेळी अग्रेसिव्ह कुठलाही डिसिजन घ्यायला नाही पाहिजे, सेंटिमेंट्सला कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि आपली मेमरी खूप शॉर्ट असते. चांदी ज्यावेळी पडते त्यावेळी 10-20% एका दिवशी पडते आणि एक्झॅक्टली तसंच कालच्या दिवशी झालेलं आहे. आणि त्यामुळं आपण ज्या लोकांनी हे सेंटिमेंट्सला कंट्रोल करून हा ऍडवाइस थोडासा ऐकून ही थोडंसं पॉज घेतला ते डेफिनेटली आज हॅपी असतील. आणि अशाच पद्धतीनं कायम इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा डोळस असला पाहिजे, लॉजिकल असला पाहिजे. कुठल्याही युट्यूबचे व्हिडिओ ऐकून, न्यूजपेपर वाचून किंवा मित्र सांगतात म्हणून नाही करायला पाहिजे. कारण ज्यावेळी फॉल येतो त्यावेळी त्याची हिट बसते आणि त्यावेळी मग वाटतं की अरे आपण असं करायला नको पाहिजे होतं, तसं करायला नको पाहिजे होतं, ऍडवायझरचं ऐकायला पाहिजे होतं. सो डेफिनेटली हा फॉल खूप मॅसिव्ह आहे. सोमवारी काय होणार आपण बघूया, पण इन्व्हेस्टमेंट डिसिजन खूप लॉजिकल घेणं गरजेचं आहे.